नमस्कार मुलांनो, एस अकॅडमी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। इयत्ता 10वी महाराष्ट्र बोर्ड भूगोल विषय यामध्ये जे आपली शेवटची परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नपत्रिकेचा हा एक अद्ययावत आराखडा आहे। कोणते प्रश्न, त्याला किती मार्क असतात आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते ऑप्शन असतात हे यामध्ये सविस्तर दिलेलं आहे। इथे दिलेला आहे प्रश्न क्रमांक, इथे दिलेला आहे प्रश्न प्रकार, गुण आणि विकल्पासह गुण। प्रश्न पहिला दिलेला आहे अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। दुसरा दिलेला आहे अचूक सहसंबंध ओळखा आणि साखळी बनवा। तिसरा दिलेला आहे अचूक गट ओळखा। हा पूर्ण जो प्रश्न आहे प्रश्न पहिला तो 4 मार्कांसाठी आहे। इथे तुम्हाला विकल्प दिले जातात 4 मार्कांसाठी। ह्या तिन्हीमधला कोणताही एक येऊ शकतो जो की 4 मार्कासाठी असणार आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा, त्याला ऑप्शन वेगळा घटक ओळखा, त्यालाही पर्याय दिलेला आहे विधानांचा योग्य क्रम लावा, साखळी पूर्ण करा आणि चुकीची जोडी ओळखा। त्याच्यासाठी तुम्हाला 4 मार्क दिलेले आहेत। इथेही तुम्हाला विकल्प दिले जातात म्हणजे ऑप्शन दिले जातात, ते तुम्हाला चॉईस करून जे काय बरोबर उत्तर आहे ते उत्तर तुम्हाला लिहायचं आहे। तोही प्रश्न आहे 4 मार्कासाठी। इथे तुम्हाला योग्य जोड्या लावा ऑप्शनसहित दिलं जाईल, वेगळा घटक ओळखा, इथेही तुम्हाला पर्याय त्याचे दिले जातील, विधानांचा योग्य क्रम लावा, इथेही तुम्हाला पर्याय दिले जातील, साखळी पूर्ण करा, इथेही तुम्हाला पर्याय दिले जातील आणि चुकीची जोडी ओळखा, इथेही तुम्हाला पर्याय दिले जातील। म्हणजेच हा टोटल जो प्रश्न आहे तो प्रश्न दुसरा हा 4 मार्कासाठी आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा हा एका वाक्यात उत्तरे लिहा। इथं तुम्हाला 5 प्रश्न दिले जातील, त्यामध्ये तुम्हाला फक्त 4 सोडवायचे आहेत। त्याला ऑप्शन दुसरा दिलेला आहे नावे द्या। इथेही तुम्हाला 5 प्रश्न दिले जातील, तिथे तुम्हाला 4 सोडवायचेत। चुकी बरोबर सांगा, 5 दिले जातील, 4 सोडवायचेत। विधानावरून प्रकार ओळखा, इथेही तुम्हाला 5 दिले जातील, 4 सोडवायचेत। फरक स्पष्ट करा, 3 दिले जातील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2 सोडवायचेत। टिपा लिहामध्ये पण तुम्हाला 3 दिले जातील आणि ते तुम्हाला 2 सोडवायचेत। जो गुण आहे ते किती आहे, तिथे 4 आहेत। माझं इथे लक्षात ठेवायचं, जर एका वाक्यात उत्तरे लिहा तुम्हाला जर हा प्रश्न आला तर तुम्हाला तिथे 5 ऑप्शन दिले जातील, त्यापैकी तुम्हाला 4 सोडवायचेत। म्हणजेच मार्क किती आहेत त्याला 4 मार्क, 4 आणि 4 म्हणजे इथं काय केलेलं आहे तर एका प्रश्नाच्या उत्तराला 1 मार्क, असेच तुम्हाला फक्त 4 सोडवायचेत। जर 5 येत असतील तर तुम्ही सोडवू शकता 5च्या 5। जर मे बी तुम्हाला एखादा प्रश्न जर चुकला तर त्याला ऑप्शन तुमचं बरोबर आन्सरचं उत्तर येऊ शकतं, ते त्याला तिथं देऊ शकतात टिक मार्क। नावे द्या, हे सगळे पर्याय दिलेले आहेत। एकतर एका वाक्यात उत्तरे लिहा येईल, नसेल तर नावे द्या येईल, नसेल तर चुकी बरोबर सांगा येईल, त्याला ऑप्शन विधानावरून प्रकार ओळखा, म्हणजे या प्रश्नांपैकी कोणताही एक प्रश्न येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे। आता इथं फरक स्पष्ट करामध्ये 3 दिल्या जातील, तुम्हाला 2 सोडवायचे आहेत, म्हणजेच इथं एक प्रश्न हा तुम्हाला 2 मार्कासाठी असणार आहे। एक फरक स्पष्ट करा 2 मार्कासाठी आणि दुसरा फरक स्पष्ट करा हा 2 मार्कासाठी, तुम्हाला फक्त 2 सोडवायचे। टिपा लिहामध्ये पण सेम तसंच आहे। त्यानंतर प्रश्न चौथा हा नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा। एक तुम्हाला मोकळा कोरा नकाशा दिला जातो भारताचा किंवा ब्राझीलचा, त्यामध्ये तुम्हाला काय केलं जातं, साईटला एक खाली सूची म्हणून दिली जाते, त्या नकाशाच्या खाली किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला प्रश्न दिले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती असायला हवीत, यासाठी नकाशा पाठ करणं गरजेचं आहे। त्यामध्ये तुम्हाला जे माहिती माहीत आहे ती माहिती त्या प्रश्नांना अनुसरून तुम्हाला त्या नकाशामध्ये भरायचे आणि एक लक्षात ठेवायचं, सूची भरायला विसरायचं नाही। नकाशामध्ये पण तुम्हाला 5 प्रश्न दिले जातील, त्यापैकी तुम्हाला 4 बरोबर सोडवायचे, पण मी तर म्हणते तुम्हाला 5 येत असतील तर 5च्या 5 सोडवा। जर चुकून एखादं उत्तर जर चुकलं असेल तर त्याचं तुम्हाला खालच्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं। इथेही तुम्हाला 4 मार्कासाठी असणार आहे, विकल्पासहित 5 मार्कासाठी। आणि सूची भरायला विसरायचं नाही हे लक्षात ठेवायचं। प्रश्न चौथा आ, त्याच्यामध्ये नकाशा वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। इथे तुम्हाला नकाशा ऑलरेडी तिथे भरून दिला जातो आणि त्याच्या खाली प्रश्न दिले जातात। ते प्रश्न तुम्हाला नकाशा व्यवस्थित काळजीपूर्वक बघायचा आहे, त्याच्या खाली दिलेल्या एका प्रश्नाचं उत्तर माहीत असणं गरजेचं आहे आणि ते व्यवस्थित तुम्हाला सोडवायचं आहे। 5 पैकी तुम्हाला 4 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजेत, पण मी म्हणते तुम्हाला 5च्या 5 येत असतील तर 5च्या 5 तुम्ही सोडवा, कारण तिथं तुम्हाला फक्त ऑब्जेक्टिव्हमध्ये उत्तर लिहायचं आहे, पूर्ण वाक्यात लिहावं असंही काही नाही। त्यानंतर प्रश्न 5वा भौगोलिक कारणे लिहा। इथं तुम्हाला 4 दिले जातील आणि 2 त्याच्यामधले सोडवायचे आहेत। जे 2 तुम्हाला सोपे वाटतात ते 2 तुम्ही सोडवा। हा प्रश्न आहे 6 मार्कासाठी, विकल्पासहित 12 मार्कासाठी।
पण तुम्हाला सोडवायचे आहेत किती? फक्त 2च सोडवायचे आहेत. इथे तुम्हाला 6 मार्क मिळून जातात. त्यानंतर प्रश्न 6 अ मध्ये काय दिलेला आहे? दिलेल्या माहितीच्या आधारे आलेख काढा व त्याखाली प्रश्नांची उत्तरे लिहा. एक आलेख तुम्हाला दिला जातो आणि त्याचे प्रश्नही तुम्हाला खाली दिले जातात. तो आलेख बघायचा आहे व्यवस्थित आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये सोडवायची आहेत. त्यानंतर त्याच्याच मधला आ हा ऑप्शन दिलेला आहे इथं तुम्हाला. एकतर तुम्ही हा सोडवा किंवा दुसरा सोडवा. जो तुम्हाला सोपा वाटतोय तो सोडवा. दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे तुम्हाला वरती आलेख काढायचा आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बट इथे काय करायचं आहे? तुम्हाला फक्त दिलेल्या आलेखाचं वाचन करायचं आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. 6 प्रश्न असतील. इथे तुम्हाला 6 प्रश्न असतील. तुम्हाला इथे मार्कही 6च आहेत. पण लक्षात ठेवायचं, दोन्हीपैकी तुम्हाला एक कोणता सोपा जातो तो प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. पण बऱ्याच मुलांना काय होतं की आलेख काढायच्या प्रश्नामध्ये थोडेसे ते गोंधळतात. त्यामुळं हा प्रश्न तुम्हाला सोपा जाऊ शकतो. ॲज युअर चॉईस. तुम्हाला जे इझी आहे ते तुम्ही सोडवा. त्यानंतर प्रश्न 7वा दिलेला आहे इथे. सविस्तर उत्तरे लिहा. इथं हा ब्रॉड क्वेश्चन आहे जे की तुम्हाला तिथं व्यवस्थित सोडवायचं आहे. बघा, 3 पैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. मार्क किती आहेत? 8 आहेत. म्हणजेच एक प्रश्न इथला तुम्हाला 4 मार्काला असणार आहे. त्या हिशोबानं तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. आणि दुसरा त्याला दिलेला आहे फरक स्पष्ट करा. इथेही तुम्हाला 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. म्हणजे हाही प्रश्न आहे किती मार्कासाठी? 4 मार्कासाठी. एक प्रश्न 4 आणि 4 दोन्ही मिळून किती झाले? 8 मार्क झाले. विकल्पासहित तुम्हाला 12 दिलेले आहेत. हे नाही लक्षात ठेवायचं, फक्त हे मार्क लक्षात ठेवायचे आणि त्यानुसार तुम्ही पेपर सोडवायचा आहे. तर एकूण किती झाले? टोटल 40 मार्क झाले. पण लक्षात ठेवायचं थोडंसं, जे भूगोलाचे जे नकाशे आहेत ते नकाशे व्यवस्थित, प्रत्येक धड्याच्या खाली जे नकाशे आहेत ते नकाशे व्यवस्थित वाचा, व्यवस्थित उत्तरे पाठ करा. म्हणजेच तुम्हाला दिलेल्या प्रश्नामध्ये जो प्रश्न दिलेला आहे नकाशा, हे मार्क तुमच्या हातचे मार्क असतात. प्रश्न क्रमांक 4चे हे मार्क हातातून जाता कामा नये, कारण खूप सोपं आहे. प्रत्येक लेसनच्या खाली आणि अपेक्षितमध्ये खूप सुंदर त्यांनी दिलेला आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपेक्षितमध्ये प्रत्येक प्रश्नासहित मी छोटा छोटा व्हिडिओ टाकत जाईन. ते तुम्ही बघा. आय होप तुम्हाला त्याची मदत होईल. थँक यू ऑल ऑफ यू.